नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीसाठीचं एक पोस्टर कसं एडिट करायचं हे बघणार आहोत. पाठीमागचे व्हिडिओ आपण सगळे अल्बम डिझाईनवर टाकलेले आहेत. अल्बम डिझाईनवरती अजून पूर्ण व्हिडिओ झालेले नाही आहेत. अजून त्याच्यामध्ये आपण बरेच काही डिटेल आणि ब्रश वगैरे कसे यूज करायचे सगळे त्याच्यावरती नवीन व्हिडिओ टाकणार आहेत. तर सध्या एक पोस्टर वगैरे जसं-जसं काही सण येईल किंवा काही इव्हेंट्स येतात ना, त्याच्यानुसार आपण एक पोस्टर पण कसं एडिट करायचं हे बघणार आहोत. कारण ग्राफिक डिझायनिंगमध्ये फक्त अल्बम डिझाइन करून काही होणार नाही आहे. बघू शकता स्क्रीनवर इथे आपण 1-2 पोस्टर ट्राय केलेले आहेत. हे काय मला एवढं फारसं आवडलेलं नाही आता जे बघताय तुम्ही, कारण याच्यामध्ये जो फोटो मला घ्यायचा होता, तो फोटो काही क्लिअर नाही आहे. हा फोटो जरा ब्लर आहे. त्याच्यामुळं मी हे कॅन्सल केले आणि त्याच्याऐवजी मी हा दुसरं हे वालं ट्राय केलं होतं. बघू शकता तुम्हाला पण जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टरसाठीचा व्हिडिओ पूर्ण बघा. नसेल आवडलं तर याच्यानंतर अजून याच्यापेक्षा होईल तेवढे चांगले व्हिडिओज किंवा पोस्टर एडिट करायचे मी प्रयत्न करेल. मला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच बघा की हा पोस्टर मी कसा एडिट केलाय. ठीक आहे, तर चला बघूया. मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे हे टेक्स्ट वगैरे कसं टाकलंय. अजून माझ्याकडे तेवढे फॉन्ट वगैरे नाही आहेत, म्हणजे आहेत फॉन्ट्स, पण जेवढे वेगळे-वेगळे अजून प्रकारचे फॉन्ट असायला पाहिजेत, ते सगळे फॉन्ट माझ्याकडे नाही आहेत. मी तेही सगळे अवेलेबल करणार आहे आणि तुम्हालाही जर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवणार आहे, की फॉन्ट घ्यायचे कसे, डाउनलोड कसे करायचे, इम्पोर्ट कसे करायचे आणि कोणते फॉन्ट कुठं वापरायचे. याची सगळ्यात मोठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की फॉन्ट आपल्याला कोणते फॉन्ट कुठं वापरायचे हे कळलं पाहिजे. कारण फॉन्ट जरी आपल्याकडे असले तरी पण ते वापरायचे आपल्याला कळत नसते आणि त्याच्यामुळे काय आपले पोस्टर व्यवस्थित दिसत नाही. आता आपल्याला हा जो तुम्हाला दिसतंय टायटल टायटल आहे. टायटलला तुम्हाला कोणता फॉन्ट वापरायचा आहे. तुम्ही उगाच जर हा खालचा फॉन्ट जर टायटलला वापरला तर ते बिलकुल व्यवस्थित दिसणार नाही, बरोबर? त्याच्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे, की कसं वापरायचं. अ, बघूया मी तुम्हाला दाखवतो, की मी हे कसं बनवलंय. मग सगळ्यात पहिले तर आपण एक ब्लँक पेज घेतलेलं आहे. हे सगळे मी पहिले हाईड करतो. आता हे पोस्टर माझं थोडंसं बनवून झालेलं होतं, त्याच्यामुळे मी परत बनवत नाही मित्रांनो. याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतो, की मी काय-काय घेतलेलं आहे आणि कसं केलेलं आहे. पुढच्या वेळेस मी अगोदरपासूनच रेकॉर्डिंग करून ठेवेल, की सुरुवातीपासून पोस्टर बनवायला घेतानाच. म्हणजे सुरुवातीपासून मी कसं-कसं, काय-काय करतोय हेही तुम्हाला कळेल आणि तुम्हालाही बनवायला सोपं जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही Instagramसाठीची पेजची साईज घेतली होती. तुम्हाला नवीन असेल तर तुम्हाला सांगतो, इथं फाईलमध्ये जायचंय, न्यूमध्ये जायचंय. न्यूमधून तुम्हाला इथून एक ब्लँक पेज सिलेक्ट करायचं आहे. आता हे 16x9, 4x5 हे असे वेगळ्या-वेगळ्या साईजचे आपल्याला पेजेस घेता येतात. आपल्याला Instagramसाठी मोठ्यात मोठी साईज 4x5 आतापर्यंत होती. आता बदलली आहे बहुतेक. आणि 4x5 ची आपण घेणार आहे. 4x5 घेणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता, की इथं जी विड्थ आहे आणि हाईट आहे. हाईट म्हणजे काय उंची येणार आहे. विड्थ म्हणजे की साईडला तुमची रुंदीला किती असणार आहे फोटो. उभा जास्त येणार आहे 5 आणि आडवा येणार आहे 4. ठीक आहे आणि हे तुम्हाला इंचमध्ये ठेवायचं आहे, इंचेसमध्ये. परत हे ओरिएंटेशनमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला बऱ्यापैकी इंग्लिश येत असावं मित्रांनो. नाहीतर ते इथं तर स्क्रीनवरती दिसतंच आहे. ओरिएंटेशनमध्ये तुम्ही बघू शकता, की हे आपण जसं किंमत टाकली त्याच्या उंची आणि रुंदी टाकली त्यानुसार हे सिलेक्ट झालेलं आहे म्हणून काही गरज नाही आहे त्याला आपण क्लिक करायची. रिझोल्यूशन आपण इथं 500 ठेवणार आहे मित्रांनो. कारण 300 रिझोल्यूशन कमी होतंय. बाकी काहीच चेंज करायचं नाही आपल्याला. कलर मोड वगैरे बाकी आहे तसं सगळं ठेवून द्यायचं आणि क्रिएट ऑप्शन सिलेक्ट करायचं. असं तुम्ही नवीन पेज घ्यायचं तर नवीन पेज घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की नवीन पेज घेतल्यावर मी एक बॅकग्राऊंड कलर घेतला होता. म्हणजे ग्रेडियंटच घेतलं होतं, पण ग्रेडियंट मला गरज नव्हती. मला एकच कलर पाहिजे होता, सॉलिड कलर. म्हणून मी त्याच्यावर एक सॉलिड कलर ॲप्लाय केलाय. बघू शकता तुम्ही हा कलर घेतलाय मी. तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला पोस्टरची जी थीम ठेवायची, त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण मी सगळं तुम्हाला होईल तेवढं व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला वाटत असेल, की अजून याच्यापेक्षा शॉर्ट पाहिजे किंवा मग फक्त हे हाईड अन हाईड करून छोटासा व्हिडिओ बनवायला पाहिजे, पण त्याच्यानं तुमचा काही फायदा होणार नाही. मी घेतोय कसं कंटेंट त्याच्यामध्ये टाकतोय कसे सगळे एलिमेंट आणि कसं करतोय, हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. कारण मीही बघूनच शिकलोय. असं नाही की मला सगळं मनाने येत होतं. पण मी पण प्रयत्न करतोय नवीन-नवीन काहीतरी आयडिया काढायचा. खूप वेळ जातो मित्रांनो एक पोस्टर बनवायला. मी 3 दिवस झाले याला झटतोय. अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. तरी पण जेवढं झालंय मी तेवढं तुम्हाला कंप्लीट सांगतोय. ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी ते सगळं झालंय. फक्त तुम्हाला डेकोरेशनमध्ये किंवा टेक्स्ट अजून तुम्हाला काय-काय टाकायचं फक्त तेवढं मी बाकी ठेवलंय.
तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर ह्या लेयरमध्ये काही नाही आहे. ठीक आहे. हो. हा एक मी तुम्ही बघू शकता एक टेम्पलचं एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मी. म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये सॉरी पोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता की आपण जर फक्त देवीचा फोटो, नाव वगैरे टाकलं तेवढ्यानं आपलं पोस्टर आकर्षक वाटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण भरभरून दिसलं पाहिजे पोस्टर आणि ते एकदम गिचमिडंही दिसलं नाही पाहिजे की एक्स्ट्रा काहीतरी भरलेलं आणि बळच उगाचच काहीतरी टाकून दिलेलं. तर प्रॉपर काहीतरी त्याला लूक आला पाहिजे. त्याच्यासाठी हे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये की बॅकग्राऊंडला असं टेम्पलचं वगैरे काहीतरी टेक्स्चर यूज करणं आणि हे तुम्हाला सर आहे ना ह्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला की कुठं जायचं आहे. तुम्हाला Googleवरती Google Chromeवरती Pinterest माहितीच असेल. तुम्हाला मी सर्च करून दाखवतो पाहिजेल तर. Pinterest म्हणून वेबसाईट आहे. वेबसाईटवर जायचं इथं तुम्ही बघू शकता नवरात्री देवी वगैरे. इथं तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही सर्च करायचं. आता माझ्या रिसेंट सर्चमध्ये तुम्हाला दिसत असेल की बॅकग्राऊंड वगैरे इथं टेम्पल दिसत असेल तुम्हाला. टेम्पल आहे. हे बघा हेच आपण बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं आणि डायरेक्ट याला ड्रॅग एंड ड्रॉप करू शकता तुम्ही. काय डाउनलोड करायची गरज नाही. जरी यांचे प्रीमियम कंटेंट असेल ना, तरी डाउनलोड करायची गरज नाही मित्रांनो. डायरेक्ट ह्याला ओपन करायचं आहे आणि ओपन करून याला क्लिक करून ड्रॅग एंड ड्रॉप करायचं इकडं. बघू शकता तुम्ही इकडं आलेलं आहे. आता मी सध्या टेम्पररी मी तर यूज केलेलं दुसरं आहे. पण तुम्हाला जे आवडते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता मित्रांनो. आता याला मी डिलीट करतोय आणि त्याच्यानंतर याला मी याची थोडीशी ओपॅसिटी कमी केली आणि याला ब्लेंड केले मला जसं पाहिजे तसं. बघू शकता तुम्ही ब्लेंड केल्याच्या नंतर अजूनही बदलतंय. तर ब्लेंडिंगमध्ये जास्तीत जास्त मी तर सॉफ्टच लाईट यूज करतो. सॉफ्ट लाईटमुळे जरा थोडंसं व्यवस्थित मला पाहिजे तसा लूक भेटतो. त्याच्यामुळे मी सॉफ्ट लाईटच ब्लेंड करतो. बाकी अजून कधी नाही व्यवस्थित दिसलं तर आपण ब्लेंडिंगचे वेगळे-वेगळे ऑप्शन यूज करू शकतो. ब्लेंडिंग अजून लूक भारी येतो आणि फक्त उचलून ठेवल्यासारखं दिसत नाही ते. त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं प्रॉपर मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे जे टेक्स्ट आहे आपलं, टेक्स्ट आपण ॲड करून घेतलेलं आहे. ह्या टेक्स्टचे फॉन्ट तुमच्याकडे नसतील तर मी तुम्हाला तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, की आपण लवकरच फॉन्ट प्रोव्हाईड करणार आहे. तर टेक्स्टला एक वेगळासा असा लूक आलेला आहे बघा मित्रांनो. असा प्लेन टेक्स्ट नाही आहे. कारण याला आपण हे जे तुम्हाला दिसतंय साईडला, हे जे काळी बॉर्डर वगैरे याच्यासाठी आपण ड्रॉप शॅडो आणि इनर शॅडो यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे इनर शॅडो आहे आणि ड्रॉप शॅडो आहे. आता हा कसा टाकायचा तुम्हाला माहिती नसेल तर एक वेळ आपण 1 मिनिटामध्ये बघून घेऊया. आता टेक्स्ट मी जरी ॲड केलंय, तर टेक्स्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली इफेक्ट्स दिसत असेल मित्रांनो. इथं तुम्हाला या पॅनलवरती लेयरच्या तिथे इफेक्ट्स दिसतील. याच्यामध्ये स्क्रोल जर माझं इथं डायरेक्ट दिसतंय बघा ड्रॉप शॅडो सिलेक्ट केलेलं. नसेल दिसत तर तुम्ही स्क्रोल करा आणि शेवटला हे ड्रॉप शॅडो याला सिलेक्ट करून घ्या. याला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, की मी ऑपॅसिटी वगैरे माझ्या हिशोबाने सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे मला जसं पाहिजे तसं किंवा तुम्हाला लूक जसा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही सगळे सेटिंग्स लावू शकता त्याच्या. आणि डिस्टन्स आहे, इथून स्प्रेड किती करायचं किती नाही हे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. ठीक आहे. तर इथून हे सगळे सेट करून तुम्हाला फक्त ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर हां, तिथंच तुम्हाला एक इन्नर शॅडो म्हणूनचं पण ऑप्शन भेटून जाईल. ते इन्नर शॅडो जर अनडू केलं तर तुम्ही बघू शकता, की त्याचा तो जो असा भरीव जो लूक दिसत होता तो गेलेला आहे. आता प्लेन दिसतंय. हे काय बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे मी ते लूक दिलेला आहे त्याला आणि ओपॅसिटी थोडी होईल तेवढी कमीच ठेवली आहे. कारण पूर्ण त्याच्यावरती काळा कलर येतोय त्याच्यावरती. काळा कलर स्प्रेड होतोय. मग तो आपला हे उमटून दिसणार नाही टेक्स्ट डार्क. त्याच्यामुळे ते ओपॅसिटी कमीच ठेवलेली आहे मी. बघू शकता तुम्ही. आता टेक्स्ट बनवायचे तुम्ही शिकला नसाल तर टेक्स्टचं पण मी सांगणार आहे. मी अशातच माहीत करून घेतलेलं आहे. ह्या टेक्स्टवरती आपण जे एक ग्रेडियंट सारखं दिसतं बघा तुम्हाला आपल्या याच्यामध्ये दिसत असेल त्याच्यामध्ये हां, हे बघू शकता तुम्ही. या टेक्स्टवरती एक वेगळाच इफेक्ट आलेला आहे कलर. आता हा कलर कसा घ्यायचा आहे जर तुम्हाला माहीत नसेल, याच्यासाठी दुसरं काहीच केलेलं नाही आहे. फक्त ही जी इमेज आहे, या इमेजलाच आपण फक्त याच्यावरती ब्लेंड केलेलं आहे. ब्लेंड म्हणण्यापेक्षा क्लिपिंग मास्क केलेलं आहे मित्रांनो. आता याच वेबसाईटवरून आपली जी मी आत्ता तुम्हाला सांगितलेली Pinterest वेबसाईट, याच्यावरूनच मी येलो बॅकग्राऊंड डिझाइन किंवा येलो टेक्स्चर वगैरेसाठी सर्च करून बघा तुम्हाला असं भेटून जाईल, हे 2 कलरमध्ये किंवा हे वेगळ्या-वेगळ्या शेडमध्ये. यालाच घ्यायचे, ड्रॅग एंड ड्रॉप करायचे आणि याच्यावरती आणल्याच्या नंतर याला अंडू करून तुम्हाला एकदा दाखवतो करून, की तुम्हाला इकडून इकडे इफेक्ट पाहिजे, या साईडला व्हाईट पाहिजे आणि या साईडला येलो पाहिजे, पिवळा कलर पाहिजे. तर मी फक्त याला टेक्स्टच्या वर घेतलंय. आता याच्या खालचे जे टेक्स्ट आहेत सगळे, 1 मिनिट
हां, आता याच्या खालचे जे सगळे टेक्स्ट आहेत, तुम्हाला जर एकाच टेक्स्टला इफेक्ट पाहिजे असेल, तर त्या टेक्स्टच्या वरती तुम्ही ती इमेजचा लेयर घेऊन डायरेक्ट क्लिपिंग मास्क करू शकता. पण तुम्हाला जर या सगळ्याच टेक्स्टला जर पाहिजे, तर हे सगळे टेक्स्ट तुम्ही इथे येऊन कंट्रोल दाबायचं आणि सगळ्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं तुम्हाला जे टेक्स्टला इफेक्ट पाहिजे. आता याला तुम्ही एक ग्रुप बनवून घ्या. तिथं तुम्हाला खाली जे ऑप्शन दिसतंय फाईलसारखं, याच्यानं तुमचा एक ग्रुप तयार होईल याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर. तर माझा अगोदरचाच ग्रुप एक तयार आहे. हा ग्रुप बघू शकतो तुम्ही. या ग्रुपमध्ये माझं सगळं ते ग्रुप 1मध्ये सगळे टेक्स्ट ठेवलेले आहेत मी आणि त्या टेक्स्टच्या वरतीच ही माझी इमेज आहे, जे की टेक्स्चर आपण घेतलेलं आहे आता ड्रॅग एंड ड्रॉप करून हवा आहे. तर तो टेक्स्चर मी इथे घेतलेला आहे आणि याच्यावरती राईट क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक क्लिपिंग मास्क म्हणून तुम्हाला एक हे भेटेल. बघू शकतो तुम्ही हा एक मी एक टेक्स्चर घेतलेला आहे. त्याच्यावर राईट क्लिक करतोय मी उजव्या साईडचं बटन दाबतोय आणि क्रिएट क्लिपिंग मास्क असा एक ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. क्रिएट क्लिपिंग मास्कला तुम्ही क्लिक केलं, की ते बरोबर तुमची वरची इमेज आहे, टेक्स्चर आहे, ते त्या टेक्स्टच्या ते त्या जे दिलेलं आपण टेक्स्ट घेतलेला आहे, टाइप केलेला त्याच्यामध्ये जाऊन फिट होणार आहे आणि तो कलर त्याला लागू होणार आहे. तुम्ही बघू शकता, की एकदम प्रॉपर लूक आलेला आहे, भारी दिसतंय. ठीक आहे. तर टेक्स्टची गोष्ट झाली आहे. आता बाकीच्या गोष्टी आपण बघून घेऊ. हे पी-एन-जी पण तुम्हाला तिथं Pinterestवरती भेटून जाईल. तुम्ही डायरेक्ट दुर्गा गॉडेस म्हणून सर्च जरी केलं तरी बऱ्याच पी-एन-जी तुम्हाला भेटून जातील. तर ह्या थोड्याशा नॉर्मल वाटत होत्या म्हणून मी ती तर घेतली नाही आहे. तुम्ही अजून काही लूक देण्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही असंही घेऊ शकता. हो. आता तुम्हाला इथून जर व्हिजिट साईटवर गेलात तुम्ही, तर तुम्हाला फ्री पी-एन-जी पण डाउनलोड करून भेटेल. बघू शकता तुम्ही इथे की फ्री पी-एन-जीचा ऑप्शन आहे. वेट करा म्हणते 13 सेकंद. तर आपण इथून ते डाउनलोड करून घेऊ शकतोय. डायरेक्ट तुमच्या डाउनलोडमध्ये ती फाईल येऊन जाईल आणि जर तिथे डाउनलोडचं ऑप्शन नसेल, प्रीमियम असेल, तर तुम्ही डायरेक्ट ड्रॅग एंड ड्रॉप किंवा मग बाकी बॅकग्राऊंड रिमूव्हचे टूल यूज केले, तरी पण होऊन जाईल. बघू शकतो तुम्ही. व्हेरिफाय करायला सांगतंय. हा व्हेरिफाय झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला ही इमेज भेटलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर आपण याच्यामध्ये ड्रॅग करून घेऊया आपली. बघू शकता की आपल्याला पी-एन-जी एकदम प्रॉपर भेटली आहे. तर पी-एन-जी आपण अशी डाउनलोड करून घेतली तर एवढंच की आपली क्वालिटी जाणार नाही. एकदम प्रॉपर क्वालिटी दिसणार आहे. आता ही घेतलेली इमेज पण आपण इथे सेट करू शकतोय. तुम्हाला जर वाटतच असेल की ह्याच्यामध्ये कंटेंट खूप कमी आहे, तर तुम्ही काय करा, अशा जर काहीतरी देवीच्याच म्हणा किंवा दुसरं काही तुम्हाला डिझाइन भेटली, तर त्याला याच्यामध्ये मास्क करून टाका. एकदम कमी ओपॅसिटीमध्ये बॅकग्राऊंडला ठेवून द्या. या देवीच्या बॅक साइडला मी ती ठेवून देतो म्हणजे प्रॉपर दिसेल. तर असं काहीतरी तुम्ही करू शकता एक्स्ट्रा डिझाइनसाठी आणि जर मला अजून एक कॉपी करायची आहे, तर एक कंट्रोल जे म्हणून केलं तुम्ही, तर त्याची एक अजून एक कॉपी बनून जाईल आणि याला जर तुम्हाला उलटं करायचं आहे ना, तर हे तुमचं जर प्रीमियम असेल मित्रांनो, तर तुम्हाला हे असं एक खाली बार येऊन जाईल किंवा जर प्रीमियम नसेल, तर तुम्ही डायरेक्ट त्याला सिलेक्ट करून याच्यामध्ये कॅनव्हामध्ये पण जाऊन तुम्ही त्याला करू शकता. इथं बघू शकता की मी त्याला फ्लिप करतोय. मला या इमेजला नाही वरच्या इमेजला फ्लिप करायचं आहे. ठीक आहे. तर आपण त्याला या साईडला वळवून घेतोय. बघू शकतो तुम्ही की इमेज फ्लिप झाली. ठीक आहे. तुम्ही असे काहीतरी अजून डिझाईनही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं. सध्या मी हे काढतोय. आता हे जे आपण एक बॅकग्राऊंड जे घेतलेलं आहे टेम्पलचं, त्याच्यानंतर अजून एक आपण त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता की एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मी, ज्याच्यामध्ये की बॅक साईडला थोडीसा असा उजेड चमकल्यासारखं लाईट दिसते. त्याच्यामुळं ते थोडा अजून जो देवीचा फोटो आहे ना, देवीच्या फोटोच्या बॅक साईडनं अशी लाईट येते आणि तो एक वेगळाच इफेक्ट आपल्याला दिसतोय. तेही आपण इथूनच डाउनलोड करून घेतलेले. तुम्ही इथं येऊन Pinterestवरती तुम्ही सर्च करू शकता. तर इथं लाईट म्हणून येलो लाईट्स म्हणून मी सर्च केलेलं इथं. तर मला तो एक इफेक्ट बॅकग्राऊंडची इमेज तशी भेटून गेलेली आहे आणि तिथून डाउनलोड करून ती ॲड केलेली मग. तुम्हाला आवडेल तसे वेगळे-वेगळे डिझाइन घेऊ शकता. बघू शकता हे असंही घेऊ शकता तुम्ही किंवा मग याच्या रिलेटेड अजून तुम्ही त्याला जर क्लिक केलं तर अजून तुम्हाला वेगळे-वेगळे डिझाइन भेटून जातील. तर प्रॉपर मी यूज केलेला तर इथं भेटणार नाही. मी घेतलेला इथूनच आहे, पण तो आता आपल्याला सापडणार नाही.
ठीक आहे. चला तर तुम्ही घेऊ शकता इकडनं. तुम्हाला जे हवी आहे किंवा तुम्हाला जी योग्य वाटते तुम्ही तसे वेगळ्या-वेगळ्या डिझाइन यूज करून बघा. आणि थोडंसं झटलं आणि केलं नाही, मित्रांनो होऊन जातं. एवढं काही अवघड नाही आहे. पण त्याला खूप वेळ जातो, झटावं लागतं. तर तुम्ही बघू शकता की इथे हा तुम्हाला एक इफेक्ट दिसत असेल. हा जो आपण पहिले घेतलेला आहे, याच्यावरतीच आपण एक फक्त ब्रश यूज केलेला आहे. तर ब्रश कसा यूज करायचा आहे, तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. आपण ब्रश कसा यूज करायचा आहे, मागच्या ट्युटोरियलमध्ये पण सांगितलेलं आहे. आपले बरेच व्हिडिओ आहेत पाठीमागे 4-5. हो, त्या व्हिडिओमध्ये आपण Photoshop कसं यूज करायचे, ब्रश कसे यूज करायचे ते सांगितलेले. तर चला तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगतो. इंक ब्रश नाही आहेत आपल्याकडे, पण वेट ब्रश वगैरे तुम्ही इथं वापरू शकता तात्पुरते. आणि ब्रश जरी तुम्हाला पाहिजे असतील ना वेगळे-वेगळे, तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला सगळे जे पाहिजेत ते ब्रश आणि माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते सगळे ब्रश तुम्हाला देतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही डायरेक्ट ब्रश नाही सिलेक्ट करायचा आहे. आपली वरची जी लेयर आहे ती लेयर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ब्रश सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तो ब्रश त्याच्यावरती अप्लाय होईल. ब्रश सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही इथं राईट क्लिक करून ब्रशचा कोणता टाईप पाहिजे तुम्हाला. तर मला हा जर ब्रश सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही हा ब्रश घेतलाय. इथनं याची साईज वाढवून घेतोय राईट क्लिक करून. बघू शकतो तुम्ही की हा एक वेगळ्याच आकाराचा आणि वेगळ्याच डिझाइनमध्ये ब्रश आपल्याला भेटलो. बघा इथं वरती याची ओपॅसिटी असते की तुम्हाला किती डार्कमध्ये त्याला हे करायचं आहे. बघू शकता तुम्ही. मी याच्यावर ॲप्लाय करतोय. हे पण चांगली दिसते मित्रांनो. तुम्ही तुमच्या हिशोबाने वेगवेगळी डिझाइन बनवू शकता. असं काही नाही, की माझी डिझाइनवर आहे तशी फॉलो केली तरी काही गरज नाही आहे. नाही केली तरी चालेल. तुम्हाला जसं ठीक वाटतं तुम्ही करा. बघू शकता यांना पण एक चांगला लूक आलेला आहे. नाव वगैरे आपलं उमटून दिसतंय आणि तुम्हाला जास्त करून जे टेक्स्टचे कलर आहेत हे फेंटच यूज करायचे आहेत आणि येलो, ऑरेंज, रेड या कलरमध्येच तुम्ही यूज करा. कारण एकदम कलरफुल केलं तर ते प्रॉपर वाटणार नाही, प्रोफेशनलही दिसणार नाही आहे. तर मी हे काळा कलर ठेवत नाही कारण माझ्या पोस्टरची काही डार्क थीम नाही आहे. पहिले मी जे होतं तेच ठेवून देतोय. ठीक आहे, हे पण ओके वाटतंय. मला हे योग्य वाटतंय, तर मी ठेवतोय. मला अजून याच्यामध्ये जर काही वाढवायचं असेल, तर मी जास्तीत जास्त काळ्या कलरमध्ये थोडासा ब्रश मारू शकतो. ते पण एकदम कमी ओपॅसिटीमध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी ब्रश सिलेक्ट करून घेतलाय आणि त्याची ओपॅसिटी एकदम कमी ठेवली आहे आणि हा टेक्स्ट उमटून दिसण्यासाठी मी फक्त या टेक्स्टच्या पाठीमागे हा ब्रश मारतोय. कारण आपण टेक्स्टच्या बॅक साईडचंच बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे. एक नॉर्मल ब्रश मी यूज करून घेतलाय तिथं. म्हणजे आपलं टेक्स्ट आहे ते उमटून दिसणार आहे पाठीमागे ब्लॅक कलर गेल्याच्या नंतर. कारण आपले कलर जे आहेत ते सगळे लाईट कलर आहेत आणि काळा कलर, डार्क कलरवरती आपलं बाकीचे टेक्स्ट उमटून दिसणार. तुम्ही बघू शकता. आपण सगळ्या आणि ही जी आहे खालची लेयर, याच लेयरची अजून एक कॉपी बनवून आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लाईट ॲड केलेली आहे. ठीक. कारण जे आपण जो हा देवीचा पी-एन-जी यूज केलेला आहे, तो देवीचा पी-एन-जी हे जे त्याच्या साईड असते ही कडा, हे जे आहे ते व्यवस्थित एकदम त्याला प्रॉपर शेप येण्यासाठी आणि ते असं वेगळं वाटू नये, कट केल्यासारखं दिसू नये पूर्ण. याच्यामुळं आपण अजून एक त्याच्यावरती एक लेयर टाकलेला आहे, ॲड केलेला आहे. त्यामुळे काय होतं, की ते पूर्ण फोटोवरती एक अजून एक लाईटसारखी एक लेयर येऊन जाते आणि मग ते थोडं अट्रॅक्टिव्ह वाटते आणि उमटून येत नाही आणि दिसत नाही, की कट केल्यासारखं. कारण पी-एन-जीमध्ये तुम्ही जर कधी बॅकग्राऊंड कट केलं, तर बॅकग्राऊंड चेंज करताना तुम्ही बघू शकता जे बॉडी आहे, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टच्या मागचं बॅकग्राऊंड काढलं, तर ऑब्जेक्ट असं एकदम बाजूनं कट केल्यावानी तो खराब दिसतो. बरोबर सूट होत नाही. आणि याला सॉफ्ट केलं तरी पण ते आपल्याला प्रॉपर दिसणार नाही. तुम्ही बघू शकता इथं, की हे कसं खराब दिसतंय. याच्यामुळेच आपण एक वरती लेयर यूज केलाय. बाकी पुढे हा आपला एक ग्रुप होता. तो ग्रुप क्रिएट करून याला क्लिपिंग मास्क केलंय. तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, की मी टेक्स्ट कसा बनवलाय हा. त्याच्यानंतर फॅन आहे हा लोगो ॲड केलेला आहे मी माझा स्वतःचा. लोगोचा एक अजून एक शॅडो इफेक्ट तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा दिवा तुम्ही हे 2 साइडने 1-2 दिवे ॲड करून घेतलेले आहेत. परत तिथंच मी सर्च करून तुम्हाला दाखवतो, की तर मला काय माहीत नव्हतं इंग्लिशमध्ये, की त्याला काय म्हणतात समजा. तर माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला. पण जर माहीत जरी नसेल, तरी तुम्ही सरळ तुम्हाला ज्या भाषेत माहिती आहे तुम्ही काही टाईप करून सर्च करू शकताय त्याच्या रिलेटेड काहीतरी शब्द. तर मला माहीत होतं त्याला की एकतर मराठीत दिवा म्हणतात किंवा हिंदीमध्ये दिया म्हणतात आणि समजा आपण ते दिवे काही लटकवलेलेच असतात. बघा मी जर फक्त दिया जरी टाकलं, तरी वेगळे-वेगळे इथं दिवे आपल्याला भेटलेले आहेत. आता आपल्याला जशा पद्धतीमध्ये ज्या प्रकारचा दिवा पाहिजे तसा दिवा आपल्याला इथं भेटलेला आहे. याच्यावरती व्हिजिट साईट करायचं.
तुम्हाला जर डायरेक्ट याचं बॅकग्राऊंड दुसरीकडून हा फोटो सेव्ह करून जर बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल, तरी चालेल. आणि डायरेक्ट जर तुम्हाला बिना बॅकग्राऊंडचाच जर पाहिजे असेल फोटो हा दिवा, तर तुम्ही मग या व्हिजिट साईटवर जा. बघा तुम्हाला तिथं फ्रीमध्ये भेटतंय का? जर फ्रीमध्ये अवेलेबल असेल, तर डायरेक्ट तुम्हाला PNG भेटून जाईल मित्रांनो. किंवा मग जर फ्रीमध्ये नसेल, तर तुम्ही फोटो पहिले सेव्ह करून घ्या. चला मी तुम्हाला एकदा ड्रॅग एंड ड्रॉप ज्यांचं प्रीमियम आहे ना, प्रीमियमवाल्यांना काय एवढं आवश्यक नाही, की जाऊन त्याला परत बॅकग्राऊंड इरेज करायला. मी आहे तसं ड्रॅग एंड ड्रॉप केलंय. मग बघू शकता मित्रांनो, की याच्यासोबत याचं बॅकग्राऊंड पण आपल्याला भेटलेलं आहे. पण बॅकग्राऊंड आपल्याला नकोय. तर बॅकग्राऊंड नकोय तर मी याला सिलेक्ट केल्यानंतर मला इथे एक ऑप्शन भेटतं रिमूव्ह बॅकग्राऊंड्स. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्याच्या नंतर बघू शकता, की पूर्ण बॅकग्राऊंड गेलंय. तर इथं यांचा लोगो राहिलाय आणि ते लोगो काढत बसण्याला त्याला क्रॉप करायची काही मला गरज नाही पडली आहे. कारण माझं इथं बरोबर फिट होऊन जात होतं दिवा आणि ते जे आहे ते पूर्ण फ्रेमच्या बाहेर जातंय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. सो मला त्याला काही क्रॉप करायची गरज नाही पडली म्हणून मी तेवढ्यालाच फिक्स केलंय आणि त्याच्यानंतर याचीच मी जी ओपॅसिटी आहे, त्यामुळे ती ओपॅसिटी कमी केलेली आहे माझ्या हिशोबानं. मला जसं प्रॉपर दिसतंय तसं. डार्क ठेवलं तर ते बिलकुल बरोबर वाटणार नाही. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवता येईल ठेवून. ते पूर्ण डार्क म्हणजे ते फ्रेमला सूट नाही होणार आहे. तुम्हाला जरी एवढा फरक नसेल जाणवत तरी ते फ्रेमला सूट नाही होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याला ब्लेंड करणं किंवा त्याची ओपॅसिटी वगैरे थोडीफार कमी करणं हे गरजेचं आहे. तर तुम्हाला प्रोफेशनल लूक देता येईल. ते वाटायला पाहिजे की तुम्ही खरंच प्रोफेशनल एडिट केलेलं आहे म्हणून. तरी आणि त्याचीच एक याला क्लिक केलं आणि तुम्ही डायरेक्ट तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, की Ctrl J दाबून तुम्ही एक त्याची कॉपी बनवू शकता. तुम्हाला Ctrl+C कॉपी करून पुन्हा पेस्ट करायची काही गरज नाही आहे. तर अनेक मार्ग आहेत त्याला कॉपी पेस्ट करण्यासाठी. ठीक आहे, चला मी तुम्हाला तिन्ही पण सांगून देतो. तर तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केला एखादा, त्याला Ctrl+C केलंय हाताने. ठीक आहे, कॉपी करून घेतलाय आणि Ctrl+V करून पेस्ट करतोय. बघू शकता तुम्ही की एक त्याची कॉपी तयार झालेली आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. Ctrl+C आणि Ctrl+V हे तर बऱ्याच जणांना माहितीच असतं. परत मी त्याला एक सिलेक्ट करून घेतोय. दुसरा पर्याय काय आहे? कंट्रोल दाबून J दाबायचं. कंट्रोल दाबून J दाबला, की परत त्याची अजून एक कॉपी तयार होते आपल्याकडे मित्रांनो. बघू शकता. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, की तुम्हाला परत त्याची जर कॉपी पाहिजे आहे असं, तर अल्ट दाबल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं, की हे जे माऊस आहे, माऊसचा पॉइंटर, या माऊसच्या पॉइंटरच्या तिथं अजून एक पांढऱ्या कलरमध्ये एक माऊसचा पॉइंटर दिसतोय तुम्हाला त्याच्यासोबत, त्याचा शॅडो. तर समजून घ्यायचं की ते बरोबर दबलेलं आहे. त्याच्यावरून कळतंय आपल्याला की ते दबलंय की नाही. अल्ट दाबायचं, ALT नावाचा की आहे आपल्याकडे कंट्रोलच्या तिथं आणि याला क्लिक करून फक्त 1 मिनिट मित्रांनो. याला अल्ट दाबून फक्त क्लिक करून त्याला बाजूला साईडला ओढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता की त्याचा अजून एक लेयर तयार झालेला असेल. अशा 2-3 प्रकारे तुम्ही त्याची कॉपी बनवू शकता. आता याच्यामध्ये मी भरपूर काही ॲड नाही केलेलं आहे. हे एक टेक्स्ट थोडंसं ॲड केलेलं आहे. बाकी तुम्ही अजून काहीतरी तुम्हाला जे पोएट वगैरे टाकायचं आहे, इथं तुम्ही साईडला टाकू शकता किंवा हे टेक्स्ट थोडंसं बाजूला घेऊन तुम्ही इकडे तुमचा फोटो वगैरे टाकायचा असेल, शुभेच्छा द्यायच्या असेल, तर तसं बॅनर बनवून घेऊ शकता पोस्टर तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, आपण एवढं केलेलं आहे. तर इथंच मी थांबतो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि फॉन्ट वगैरे ज्यांना काही पाहिजे असेल, हा सेम पी-एच-डी जरी तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल असंच, तर कोणी जरी कमेंट केली, 1-2 कमेंट जरी आल्या मला, तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून टाकेल. पण कमेंट करणं महत्त्वाचं आहे. एक तरी कमेंट करा मित्रांनो. म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघताय की नाही आणि तुम्हाला ह्याची गरज आहे की नाही. कारण डायरेक्ट मी प्रोव्हाईड नाही करू शकत. बाकीचा डेटा पण ड्राईव्हला असतो. सो मी तुम्हाला ड्राईव्हची लिंक देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. फक्त कोणीतरी कमेंट करून द्या. 1-2 कमेंट तरी आल्या तरी मी तुम्हाला ते देऊन टाकेल. आणि बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे असतील, हे सगळं जे मी मटेरियल ॲड केलेलं आहे, मटेरियल जरी पाहिजे असेल तर मटेरियल म्हणून पण तुम्ही कमेंट करत जावा. म्हणजे मला एडिट करताना ते सगळं मटेरियल सेव्ह करून घ्यायला. जर तुम्हाला हवं असेल तर मला सेव्ह करायचं कळतंय. जर तुम्हाला पाहिजेच नसेल तर मग मी ते सेव्ह नाही करत. कारण तुम्ही बघू शकता, आत्ता आपण जेव्हा एडिट केलं तेव्हा मी ते फक्त ड्रॅग एंड ड्रॉप केलंय. तिकडनं उचललंय आणि इकडे यूज केलंय. तर मग ते काय सेव्ह राहत नाही. पण तुम्हाला जर हवं असेल मटेरियल तर तुम्ही तसं मला सांगत जावं कमेंट करून. कमेंटमध्ये सांगितल्याच्या नंतर मी सगळं मटेरियल सेव्ह करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करत जाईल मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.